Now we will see the next, and that is valency. You also know the concept of valency. You have studied it in 8th standard. Valency means what? The combining capacity of an element is called as valency. The combining capacity of an element is called as valency. Valency म्हणजे काय असणार आहे? The capacity of an element to combine is called its valency. तर व्हॅलन्सी हा एक स्पेसिफिक नंबर असणार आहे. पहिल्यांदा तुम्हाला इथं डिटरमाइन द व्हॅलन्सीज ऑफ हायड्रोजन, क्लोरीन, ऑक्सिजन, सोडियम फ्रॉम द मॉलिक्युलर फॉर्म्युले H2, HCl, H2O आणि NaCl. आता या H2 या फॉर्म्युल्यावरून Hची व्हॅलन्सी, हायड्रोजनची व्हॅलन्सी किती येणार आहे? फ्रॉम H2 या फॉर्म्युल्यावरून, मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामधून हायड्रोजनची व्हॅलन्सी किती असणार आहे? 1. व्हॅलन्सी ऑफ हायड्रोजन इन H2 इज 1. आता HCl जर बघितलं, या कंपाऊंडमध्ये Clची व्हॅलन्सी, क्लोरीनची व्हॅलन्सी किती आहे? ती 1. त्याच्यानंतर H2O या कंपाऊंडमध्ये वॉटरची व्हॅलन्स, ऑक्सिजनची व्हॅलन्सी ही किती आहे? 2. आणखीन सोडियम क्लोराईड यामध्ये कुणाची व्हॅलन्सी विचारलेली आहे? सोडियमची व्हॅलन्सी काय असणार आहे? 1. म्हणजेच व्हॅलन्सी ऑफ हायड्रोजन इन H2 1 आहे. आता यांची व्हॅलन्सी, कंपाऊंड बदलला तर त्या इलेमेंटची व्हॅलन्सी चेंज होत नाही. ती व्हॅलन्सी काय राहत असते? सेम राहत असते. आता या सगळ्यांमध्ये बघा, या तिघांमध्ये हायड्रोजन आहे आणि हायड्रोजनची व्हॅलन्सी काय आहे? 1 आहे. त्याच्यानंतर क्लोरीनची व्हॅलन्सी 1, ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2. NaClमध्ये सोडियमची व्हॅलन्सी 1 असते, क्लोरीनची सुद्धा व्हॅलन्सी काय आहे? 1 असते. आता व्हॉट इज द टाईप ऑफ केमिकल बॉन्ड इन NaCl अँड मॅग्नेशियम क्लोराईड? सोडियम क्लोराईड आणि मॅग्नेशियम क्लोराईड यांच्यामध्ये कोणता केमिकल बॉन्ड आहे? तर त्यांच्यामध्ये आयोनिक बॉन्ड प्रेझेंट आहे. कोणता बॉन्ड प्रेझेंट आहे? आयोनिक बॉन्ड. आता कंपाऊंड्स जे आहेत ते कंपाऊंड्स केमिकल रिॲक्शनमध्ये फॉर्म होत असताना कंपाऊंड्सचे टाईप्स आहेत, आयोनिक कंपाऊंड्स आणि कोव्हॅलंट कंपाऊंड्स. आयोनिक कंपाऊंड्स जे आहेत ते गिव्ह अँड टेक ऑफ इलेक्ट्रॉन्समुळं फॉर्म होतात आणि कोव्हॅलंट कंपाऊंड्स हे गिव्ह अँड टेक ऑफ इलेक्ट्रॉन्समुळं फॉर्म होत नाहीत, तर ते शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बिटवीन द टू इलेमेंट्स त्याच्यामुळं फॉर्म होतात. त्यांना कोव्हॅलंट कंपाऊंड्स म्हटलं आहे. मग आता इथं सोडियम क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड, दीज आर द कंपाऊंड्स. आणि हे कंपाऊंड्स कोणते आहेत? आयोनिक कंपाऊंड्स, आणि त्यांच्यामध्ये आयोनिक बॉन्ड फॉर्म होतो. कोणता केमिकल बॉन्ड फॉर्म होणार आहे? आयोनिक बॉन्ड फॉर्म होऊन हे कंपाऊंड्स तयार होणार आहेत. आता द व्हॅलन्सी ऑफ ॲन एलिमेंट इज इंडिकेटेड बाय स्पेसिफिक नंबर इफ द नंबर ऑफ केमिकल बॉन्ड फॉर्म्ड बाय वन ॲटम ऑफ द इलेमेंट विथ द अदर ॲटम. आता आता किती केमिकल बॉन्ड फॉर्म होणार आहेत त्याच्यावरून व्हॅलन्सी असणार आहे. इफ इट इज द नंबर ऑफ, व्हॅलन्सी हा काय? एक स्पेसिफिक नंबर, आणि तो नंबर म्हणजे काय आहे? द नंबर ऑफ केमिकल बॉन्ड्स. तो नंबर काय सांगतो? किती केमिकल बॉन्ड्स फॉर्म झालेले आहेत. केमिकल बॉन्ड्स फॉर्म्ड बाय वन ॲटम ऑफ दॅट एलिमेंट विथ द अदर. In the 18th and 19th century, the laws of chemical combinations were used to find the valency of the elements. In 20th century, the relationship of the valency of an element with its electronic configuration was recognized. म्हणजे पहिल्यांदा 20th सेंच्युरीमध्ये व्हॅलन्सी हे फाइंड करण्यासाठी कशाचा यूज केलेला आहे? तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरून व्हॅलन्सी आपल्याला डिटरमाइन करता येते. आता इथे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे, सोडियम ॲटम. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? 281. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे कशावरून करणार आहे? त्याचं ॲटॉमिक नंबर. त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे? तर ॲटॉमिक नंबर 11 आहे. म्हणजेच त्याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 11. आणि हे फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंड शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आणि लास्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन. आता हा लास्ट शेलमधला इलेक्ट्रॉन तो डोनेट करतो, तो देतो, बाहेर टाकतो, किंवा ह्या ॲटममधून लास्ट इलेक्ट्रॉन, लास्ट शेलमधला 1 इलेक्ट्रॉन हा डोनेट होणार आहे. इट इज गिवन अवे. आणि या सोडियम ॲटममधून जर लास्ट इलेक्ट्रॉन
दिला गेला तर त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार आहे, ॲटम इज कन्व्हर्टेड इंटू आयॉन. सोडियम ॲटम इज कन्व्हर्टेड इंटू सोडियम आयॉन. सोडियम ॲटम एन लिहिला जातो आणि सोडियम आयॉन कशानं रिप्रेझेंट होणार आहे, Na, आणि त्याच्यावरती प्लस चार्ज एक दिसतो. म्हणजे त्याच्यातला एक इलेक्ट्रॉन निघून गेला म्हणजे त्या ॲटमवरती कोणता चार्ज राहणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज. आता ॲटम हा इलेक्ट्रिकली काय असतो, न्यूट्रल असतो. म्हणजे जेवढे प्रोटॉन्स प्रेझेंट आहेत तेवढेच इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात, म्हणून ते अपोजिट चार्जेस एकमेकांना काय करतात, बॅलन्स करतात आणि त्याच्यामुळं ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. आता याच्यात तुम्हाला सोडियम जो आहे तो सोडियम त्याच्या लास्ट शेलमधला इलेक्ट्रॉन काय करणार आहे, द सोडियम गिव्ज अवे द इलेक्ट्रॉन इन लास्ट शेल आणि सोडियम ॲटम इज कन्व्हर्टेड इंटू सोडियम आयन विच हॅज 1 पॉझिटिव्ह चार्ज. एक इलेक्ट्रॉन दिला म्हणून काही किती चार्ज येणार आहे त्याच्यावरती, 1 पॉझिटिव्ह चार्ज. आणि आता सोडियम आयन त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, 2,8. तसंच क्लोरीन हा ॲटम बघितला तर क्लोरीनच्या ॲटममध्ये त्याचं ॲटॉमिक नंबर आहे 17 आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 287. आता क्लोरीन जो आहे त्या क्लोरीनच्या लास्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग तो 7 इलेक्ट्रॉन्स देणार नाही तर तो काय करणार आहे, 1 इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करणार आहे आणि त्याचं ऑक्टेट कंप्लीट करणार आहे. म्हणून इट एक्सेप्ट्स 1 इलेक्ट्रॉन, म्हणून या ॲरोवरती +1 इलेक्ट्रॉन लिहिलेलं आहे. सोडियम देतो म्हणून इथं काय केलेलं आहे, -1 इलेक्ट्रॉन. क्लोरीन तो इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करणार आहे, क्लोरीन ॲटम एक्सेप्ट 1 इलेक्ट्रॉन आणि एक इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करून क्लोरीनचा निगेटिव्ह आयन फॉर्म होतो आणि त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज राहणार आहे कारण एक इलेक्ट्रॉन जादा झाला आणि म्हणून ॲटमवरती कोणता चार्ज म्हणजे निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज होणार आहे आणि क्लोराईडचा आयन फॉर्म होणार आहे. क्लोरीनच्या ॲटमपासून क्लोराईडचा आयन फॉर्म होणार आहे आणि तो क्लोराईडचा आयन त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार आहे, 288. म्हणजे लास्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स येणार आहेत आणि तो ऑक्टेट कंप्लीट करणार आहे. आता हे जे आयन्स आहेत, सोडियम आयन, सोडियमचा पॉझिटिव्ह आयन अँड क्लोराईडचा निगेटिव्ह आयन, यांच्यामध्ये स्टॅबिलिटी आहे. त्यांचं ऑक्टेट कंप्लीट झालं आहे, ते स्टेबल आहेत, पण त्यांच्यावरती काय आहे, चार्ज आहे आणि ते चार्ज कसा आहे, अपोजिट चार्ज आहे. म्हणून हे अपोजिटली चार्ज्ड आयॉन्स त्यांच्यामध्ये काय होणार आहे, अट्रॅक्शन होणार आहे आणि अट्रॅक्शन होऊन त्यांच्यामध्ये एक बॉन्ड फॉर्म होणार आहे. म्हणजेच त्यांच्यामध्ये आयोनिक बॉन्ड फॉर्म होणार आहेत. हे जे अपोजिटली चार्ज्ड आयॉन्स आहेत दे अट्रॅक्ट इच अदर. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स त्यांच्यामध्ये एक अट्रॅक्शन फोर्स एक्झिस्ट होणार आहे आणि त्यांच्यामुळं काय फॉर्म होणार आहे, एक आयोनिक बॉन्ड फॉर्म होणार आहे. आणि आता इथं एक आयोनिक बॉन्ड फॉर्म होणार आहे, आणखीन काय फॉर्म होणार आहे, कंपाऊंड एक फॉर्म होतो आणि तो कोणता आहे, म्हणजे हा कंपाऊंड कशामुळे फॉर्म झालेला आहे तर अपोजिट चार्ज आयन्स जे आहेत ते अपोजिट चार्ज आयन्स अट्रॅक्ट इच अदर. त्यांच्या अट्रॅक्शनमुळं एक कंपाऊंड फॉर्म होतो आणि तो कंपाऊंड कोणता आहे, सोडियम क्लोराईड हा फॉर्म होतो. आणि त्याच्यामुळं सोडियम क्लोराईड हा कंपाऊंड कोणता आहे, कशामुळं फॉर्म झालेला आहे, गिव्ह अँड टेक ऑफ इलेक्ट्रॉन्समुळं फॉर्म झालेला आहे. सोडियम गिव्ज 1 इलेक्ट्रॉन अँड क्लोरीन एक्सेप्ट 1 इलेक्ट्रॉन. सो देर इज अ बॉन्ड, केमिकल बॉन्ड फॉर्म्ड बिटवीन सोडियम अँड क्लोरीन आणि त्या केमिकल बॉन्डला काय म्हटलेलं आहे, आयोनिक बॉन्ड आणि सोडियम क्लोराईड फॉर्म होणार आहे. आता हेच इथं सगळं तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. द सोडियम ॲटम हॅज द कपॅसिटी टू गिव्ह अवे 1 इलेक्ट्रॉन व्हाईल क्लोरीन ॲटम हॅज कपॅसिटी टू टेक up 1 electron. This means that valency of both the elements sodium and chlorine is 1. From this the electronic definition of valency is as follows. व्हॅलन्सीची इलेक्ट्रॉनिक डेफिनेशन कोणती आहे तर द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दॅट ॲन ॲटम ऑफ ॲन इलेमेंट गिव्ज अवे ऑर टेक्स अप while forming the ionic bond is called as valency of that element. म्हणजे आयोनिक बॉन्ड फॉर्म होत असताना एक इलेक्ट्रॉन्स देणार आहे आणि दुसरा इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करणार आहे. मग किती इलेक्ट्रॉन्स दिले
आणि किती इलेक्ट्रॉन्स घेतले त्याच्यावरून त्याची व्हॅलन्सी ठरणार आहे. म्हणजे द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दॅट ॲन ॲटम of an element gives away or takes up while forming ionic bond is called the valency of the element. त्याला व्हॅलन्सी म्हणायचं आहे. ही व्हॅलन्सीची एक डेफिनेशन. आणखीन ही दुसरी डेफिनेशन कशावरून आहे? इलेक्ट्रॉनिक डेफिनेशन ऑफ व्हॅलन्सी. मग तुम्हाला व्हॅलन्सीची डेफिनेशन जर विचारली तर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक डेफिनेशन ऑफ व्हॅलन्सी ही लिहायला आली पाहिजे. आता त्याच्यानंतर पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन, त्याला काय म्हटलेलं आहे? कॅट आयन. पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन इज कॉल्ड ॲज कॅट आयन वाईल निगेटिव्हली चार्ज्ड आयन इज कॉल्ड ॲज ॲन आयन. आता सोडियम, याच्यामधून सोडियम एक इलेक्ट्रॉन देऊन पॉझिटिव्ह आयन फॉर्म करतो. हा आहे सोडियमचा कॅट आयन आणि हा आहे क्लोरीनचा कॅट ॲन आयन. क्लोरीनपासून निगेटिव्ह आयन फॉर्म होतो, त्याला म्हणतो आपण क्लोराईड आयन फॉर्म होतो. आता याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल MgCl2 कंटेन्स, आता MgCl2 मॅग्नेशियम क्लोराईड contains Mg++ and Cl- as cation and anion respectively. The electrons present in the outermost orbit of the atoms are called valence electrons. आता तुम्हाला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स कशाला म्हणायचं आहे? तर लास्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत त्या नंबरला काय म्हटलेलं आहे? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आता पहिल्यांदा तुम्हाला सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथं दिलेलं आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सोडियम इज 281. मग नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स सोडियममध्ये किती आहेत? 1 आहेत. मग व्हॉट आर नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स फॉर क्लोरीन? क्लोरीनमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत? तर दे आर 7. लास्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्या संख्येला काय म्हटलेलं आहे? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. आणि या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स जर माहिती झाले तर त्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सवरून त्या इलेमेंटची व्हॅलन्सी आपल्याला डिसाईड करता येते. वी कॅन डिटरमाइन द व्हॅलन्सी ऑफ इलेमेंट विथ द हेल्प ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत त्याच्यावरून आपल्याला व्हॅलन्सी ही डिसाईड करता येणार आहे. आता तुम्हाला इथे एक क्वेश्चन विचारलेला आहे, हाऊ विल द कंपाऊंड MgCl2 अँड कॅल्शियम ऑक्साईड इज कॅल्शियम ऑक्साईड बी फॉर्म्ड देअर इलेमेंट्स. आता मॅग्नेशियम क्लोराईड हा कसा फॉर्म होणार आहे? मॅग्नेशियम क्लोराईड कसा फॉर्म होणार आहे? आणि दुसरा कोणता आहे? कॅल्शियम ऑक्साईड. त्यांच्या इलेमेंट्सपासून कसा फॉर्म होणार आहे? मॅग्नेशियम क्लोराईड फॉर्म कोणत्या इलेमेंट्सपासून होणार आहे? मॅग्नेशियम अँड क्लोरीन. आता ह्याच्यामध्ये मॅग्नेशियम जो आहे Mg, त्याचा ॲटॉमिक नंबर मॅग्नेशियमचा किती आहे? ॲटॉमिक नंबर ऑफ मॅग्नेशियम इज 12. ॲटॉमिक नंबर त्याचा किती आहे? ॲटॉमिक नंबर आपल्याला माहिती असायला पाहिजे आणि तो आहे 12. ॲटॉमिक नंबर ऑफ मॅग्नेशियम इज 12. देअरफोर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन काय येणार आहे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन काय असणार आहे? 282. म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 2. आता मॅग्नेशियम हा काय करणार आहे? इट गिव्ज 2 इलेक्ट्रॉन्स. मॅग्नेशियम हे 2 इलेक्ट्रॉन्स जे लास्ट शेलमध्ये आहेत, इट गिव्ज अवे 2 इलेक्ट्रॉन्स अँड मॅग्नेशियम आयन इज फॉर्म्ड. म्हणजे आता मॅग्नेशियम जो आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काय आहे? तर मॅग्नेशियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन किती आहे? 282 हे आहे. आणि इट गिव्ज, आता किती इलेक्ट्रॉन्स तो देणार आहे? इट गिव्ज 2 इलेक्ट्रॉन्स. इट गिव्ज 2 इलेक्ट्रॉन्स, 2 इलेक्ट्रॉन्स तो देणार आणि त्याच्यापासून आयन फॉर्म होणार आहे. आणि कोणता आयन फॉर्म होणार आहे? मॅग्नेशियम आयन फॉर्म होणार आहे. मॅग्नेशियम आयन फॉर्म होणार आहे आणि त्याच्यावरती चार्ज काय असणार आहे? Mg++, 2 प्लस असणार आहेत किंवा 2 प्लस लिहिलं तरी चालेल. Mg++ हा चार्ज असणार आहे आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन त्या आयनचं काय असणार आहे? 28. आता लास्ट शेलमध्ये, या आयनच्या लास्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 8. म्हणजे त्यानं ऑक्टेट कंप्लीट झालेलं आहे. हा आयन काय असणार आहे? स्टेबल असणार आहे. आता त्याच्यानंतर क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17. ॲटॉमिक नंबर ऑफ क्लोरीन, आता इथं तुम्हाला ॲटॉमिक नंबर ऑफ क्लोरीन हा किती आहे?
इज 17 आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार आहे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 287. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ क्लोरीन किती आहे? 287. म्हणून त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 287. आता त्याच्या लास्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 7. तो 7 इलेक्ट्रॉन्स डोनेट करणार नाही. त्याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी तो काय करणार आहे? 1 इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करणार आहे. मग आता मॅग्नेशियम जो आहे त्या मॅग्नेशियमनं किती इलेक्ट्रॉन्स दिलेले आहेत? 2 इलेक्ट्रॉन्स दिलेले आहेत. मग त्याच्यातला 1 इलेक्ट्रॉन हा 1 क्लोरीनचा ॲटम घेणार आहे आणि अजून 1 क्लोरीनचा ॲटम येणार आहे. म्हणजे 2 ॲटम्स क्लोरीनचे किती इलेक्ट्रॉन्स घेणार आहेत? 1 ॲटम 1 क्लोरीनचा ॲटम 1 इलेक्ट्रॉन, दुसरा क्लोरीनचा ॲटम 2 इलेक्ट्रॉन, दुसरा इलेक्ट्रॉन, असे 2 क्लोरीन ॲटम्स काय करणार आहेत? एक्सेप्ट. पहिल्यांदा आपण 1 घेऊयात. 1 इलेक्ट्रॉन 1 इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करणार आहे आणि काय फॉर्म होणार आहे? क्लोराईडचा आयन फॉर्म होणार आहे. क्लोराईड आयन हा फॉर्म होणार आहे Cl मायनस आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 282. असे किती क्लोरीनचे ॲटम्स येणार आहेत? 2 क्लोरीन ॲटम्स टेक्स 1 इलेक्ट्रॉन ईच गिवन बाय मॅग्नेशियम. मॅग्नेशियमनं जे 2 इलेक्ट्रॉन्स दिलेले आहेत त्यातला प्रत्येकी 1 इलेक्ट्रॉन्स हे 2 क्लोरीन ॲटम्स घेणार आहेत आणि काय फॉर्म करणार आहेत? क्लोराईडचे आयन फॉर्म करणार आहेत Cl मायनस. आणि आता यांच्यावरती बघा मॅग्नेशियम प्लस प्लस 2 पॉझिटिव्ह चार्ज आहेत आणि ह्या क्लोरीनवरती 1 निगेटिव्ह, या क्लोरीनवर 1 निगेटिव्ह, असे मॅग्नेशियमचा हा आयन आणि हे 2 क्लोराईड आयन यांच्यामध्ये काय होणार आहे? अट्रॅक्शन होणार आहे ड्यू टू अपोजिट चार्जेस. अपोजिट चार्जेस आहेत म्हणून यांच्यामध्ये आता हे 2 युनिट्स आणि हे 2 निगेटिव्ह चार्ज, क्लोरीनच्या 2 ॲटम्सचे 2 निगेटिव्ह चार्ज आणि मॅग्नेशियमच्या एका ॲटमचे 2 निगेटिव्ह चार्ज यांच्यामध्ये काय होणार आहे? अट्रॅक्शन होणार आहे आणि त्यांच्यापासून काय तयार होणार आहे? मॅग्नेशियम क्लोराईड. आता क्लोरीनचे किती ॲटम्स आहेत? 2 क्लोरीन ॲटम्स, 2 क्लोराईड ॲटम्स घ्यायचे. ह्यांना काय म्हणायचं आहे? क्लोराईड ॲटम आहे हा. आणि यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक अट्रॅक्शन अपोजिट चार्जेस असल्यामुळं त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन होणार आहे आणि त्यांच्यापासून काय तयार होणार आहे? कोणता कंपाऊंड फॉर्म होणार आहे? मॅग्नेशियम क्लोराईड हा कंपाऊंड फॉर्म होणार आहे. ही झाली तुमचं फॉर्मेशन कसं होणार आहे हे लिहायचं आहे. मग मी एक्सप्लेन केलेलं आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. मॅग्नेशियम ॲटॉमिक नंबर ऑफ मॅग्नेशियम इज 12, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 282. मॅग्नेशियम gives away 2 electrons and forms magnesium ion. मॅग्नेशियम आयनवरती चार्ज किती आहे? 2 प्लस चार्ज आहे आणि त्याच्यानंतर 2 क्लोरीन ॲटम्स एक्सेप्ट 2 क्लोरीन ॲटम्स टेक्स 1 इलेक्ट्रॉन ईच गिवन बाय मॅग्नेशियम. काय लिहिणार आहात? 2 इलेक्ट्रॉन्स 2 क्लोरीन ॲटम्स टेक्स 1 each electrons given by magnesium atom and thus magnesium chloride 2 chloride atoms 2 chloride ions are formed. म्हणून मॅग्नेशियम प्लस 2 क्लोराईड आयन्स फॉर्म्स मॅग्नेशियम क्लोराईड. हे झालं हाऊ मॅग्नेशियम क्लोराईड इज फॉर्म्ड. आता त्याच्यानंतर तुम्हाला दुसरं कोणतं विचारलेलं आहे? कॅल्शियम ऑक्साईड. आता कॅल्शियम ऑक्साईड आता म्हणून मॅग्नेशियम ऑक्साईड हा कसा फॉर्म झालेला आहे? तर गिव अँड टेक ऑफ इलेक्ट्रॉन्स. मॅग्नेशियमनं 2 इलेक्ट्रॉन्स दिले, ते 2 इलेक्ट्रॉन्स 2 क्लोरीनच्या ॲटम्सनं एक्सेप्ट केले. प्रत्येकी 1 ॲटम्स 1 इलेक्ट्रॉन एका क्लोरीन ॲटमनं एक्सेप्ट केले. आणखीन त्यांच्यामुळं काय तयार झालेलं आहे? इथं केमिकल आयोनिक बॉन्ड फॉर्म झालेला आहे आणि कंपाऊंड कोणता फॉर्म झाला? मॅग्नेशियम क्लोराईड हा तयार झाला. त्याच्यानंतर कॅल्शियम ऑक्साईड. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला ॲटॉमिक नंबर ऑफ कॅल्शियमचं ॲटॉमिक नंबर काय आहे? कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर जो आहे तो त्याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर हा 20 आहे आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार आहे? 28. ॲटॉमिक नंबर त्याचा कॅल्शियमचा काय आहे? 20. म्हणून 2882 हे त्याचं काय आहे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता त्याच्या लास्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 2 इलेक्ट्रॉन्स. कॅल्शियम डोनेट्स किंवा गिव अवे these 2 इलेक्ट्रॉन्स.
म्हणून 2 इलेक्ट्रॉन्स तो देणार आहे आणि कॅल्शियमचा आयन फॉर्म होणार आहे. आणि तो कॅल्शियमचा आयन जो फॉर्म होणार आहे, कॅल्शियम आयन इज फॉर्म्ड आणि त्याच्यावरती चार्ज काय असणार आहे, 2+ हा चार्ज असणार आहे आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल, 288. म्हणजे या आयनचं ऑक्टेट कंप्लीट झालेलं असणार आहे. हा आयन स्टेबल असणार आहे. त्याच्यानंतर ऑक्सिजन आणि ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर जो आहे तो ॲटॉमिक नंबर काय आहे ऑक्सिजनचा, 8 आहे आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑक्सिजनचं किती आहे, 2 आणि किती येणार आहे, 6. आता लास्ट शेलमध्ये ऑक्सिजनच्या किती इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत, 6 इलेक्ट्रॉन्स. मग हा ऑक्सिजन काय करणार आहे, जे 2 इलेक्ट्रॉन्स कॅल्शियमनं डोनेट केलेले आहेत ते 2 इलेक्ट्रॉन्स तो काय करणार आहे, एक्सेप्ट करणार आहे आणि ते एक्सेप्ट केल्यावरती ऑक्सिजनचा काय फॉर्म होणार आहे, आयॉन फॉर्म होणार आहे, ऑक्साईड आयॉन फॉर्म होणार आहे. ऑक्साईड आयन फॉर्म होणार आहे, ऑक्साईड OXIDE ऑक्साईड आयॉन फॉर्म होणार आहे आणि त्याच्यावरती चार्ज काय असणार आहे, 2 निगेटिव्ह चार्ज असणार आहे आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 28. आता हे दोन्ही आयन्स हे स्टेबल आहेत पण त्यांच्यावरती काय आहे, अपोजिट चार्ज. सो these two oppositely charged ions attract each other and a chemical bond is formed between them. त्यांच्यामध्ये काय होणार आहे, केमिकल बॉन्ड फॉर्म होणार आहे. आणखीन कोणता कंपाऊंड फॉर्म होणार आहे, कॅल्शियम ऑक्साईड. आता हे फॉर्म होत असताना किती केमिकल बॉन्ड्स फॉर्म झाले, तर कॅल्शियमनं 2 इलेक्ट्रॉन्स डोनेट केलेत, ऑक्सिजननं 2 इलेक्ट्रॉन्स एक्सेप्ट केले, म्हणून कॅल्शियमची व्हॅलन्सी येणार आहे 2 आणि ऑक्सिजनची व्हॅलन्सी पण काय असणार आहे, 2. आता इथं मॅग्नेशियम 2 इलेक्ट्रॉन्स डोनेट करतो आणि क्लोरीन प्रत्येक एक क्लोरीन ॲटम एक इलेक्ट्रॉन घेतो, म्हणून क्लोरीनची व्हॅलन्सी 1 आणि मॅग्नेशियमची व्हॅलन्सी काय आहे, 2. मग या एक्झाम्पलमध्ये व्हॅलन्सी ऑफ मॅग्नेशियम इज 2 अँड क्लोरीनची व्हॅलन्सी काय आहे, 1. आता ह्याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्साईड जो फॉर्म होतो त्याच्यामध्ये व्हॅलन्सी कॅल्शियमची 2 आणि ऑक्सिजनची पण काय आहे, 2. इन दिस वे द आयोनिक कंपाऊंड कॅल्शियम ऑक्साईड अँड मॅग्नेशियम क्लोराईड आर फॉर्म्ड. आता हाऊ विल द कंपाऊंड इज फॉर्म्ड ते बघितलं. द नंबर ऑफ इलेमेंट्स दॅट आर गिवन अवे ऑर टेकन अप इज ऑलवेज अ होल नंबर. आता नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते दिले गेलेले किंवा घेतलेले हा काय असणार आहे, ऑलवेज होल नंबर, पूर्ण संख्या असणार आहे. देअरफॉर व्हॅलन्सी इज ऑलवेज अ होल नंबर. व्हॅलन्सी ही डेसिमल फॉर्ममध्ये येत नाही, तर ती काय असते, कायम होल नंबरमध्ये असते. आता व्हॅलन्सी डिटरमाइन कशी केली जाते, तर व्हॅलन्सी डिटरमाइन करण्यासाठी नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स जर आपल्याला माहिती असतील तर व्हॅलन्सी आपल्याला फाइंड करता येत असते. आता इथं तुम्हाला एक्झाम्पल्स काय काय दिलेले आहेत ते टेबल बघा. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. तुम्हाला हा चार्ट कंप्लीट करायचा आहे. मग त्याच्यासाठी बघा, हायड्रोजन ॲटॉमिक नंबर ऑफ हायड्रोजन इज गिवन हिअर 1. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1 म्हणजेच पहिल्या शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन असणार आहे. आता व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स फर्स्ट शेल हेच लास्ट शेल आहे त्याचं आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत, 1 आणि व्हॅलन्सी ऑफ हायड्रोजन इज 1. त्याच्यानंतर हेलियम ॲटॉमिक नंबर इज 2. फर्स्ट शेल इज द लास्ट शेल. फर्स्ट शेल हेच काय आहे, त्याचं लास्ट शेल आहे. नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 2 आहेत, म्हणजे हेलियमनं काय कंप्लीट केलेलं आहे, डुप्लेट कंप्लीट केलेलं आहे. त्याला स्टेबल होण्यासाठी इलेक्ट्रॉन्स द्यावे लागतील किंवा घ्यावे लागतील असं नाही. हेलियम हॅव कंप्लीटेड डुप्लेट, देअरफॉर इट्स व्हॅलन्सी इज 0. म्हणून त्याची व्हॅलन्सी काय असणार आहे, 0. त्याच्यानंतरचा इलेमेंट आहे लिथियम. आता इथं तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेलं आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ लिथियम इज 2 1 म्हणून त्याचा ॲटॉमिक नंबर किती असणार आहे, 3. ॲटॉमिक नंबर इज 3. ॲटॉमिक नंबर हा काय असणार आहे, 3 असणार आहे. सो
ॲटॉमिक नंबर ऑफ लिथियम किती आहे? 3 आहे. आता नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, याच्यावरून आपल्याला नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरून नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स सांगायला येतात. लास्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 1. म्हणून इथं किती येणार आहेत नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन? 1. आणि हा 1 जो लास्ट शेलमध्ये असलेला एक इलेक्ट्रॉन लिथियम डोनेट करणार आहे, देणार आहे, म्हणून त्याची व्हॅलन्सी किती असणार आहे? 1 असणार आहे. त्याच्यानंतरचा आहे बेरिलियम, त्याचा ॲटॉमिक नंबर तुम्हाला दिला आहे 4. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार आहे? फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आणि सेकंड शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, 2 ही त्याची काय असणार आहे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 2 आहेत. आणि बेरिलियमची व्हॅलन्सी पण किती येणार आहे? 2. म्हणजे हे 2 इलेक्ट्रॉन्स तो देणार आहे, म्हणून व्हॅलन्सी काय आहे? 2. त्याच्यानंतरचा इलेमेंट आहे बोरॉन. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर तुम्हाला दिला आहे 5. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 3. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती झाले? 3. आणि ते 3 इलेक्ट्रॉन्स तो देऊ शकतो आणि तो डुप्लेट कंप्लीट करून स्टेबल होतो, म्हणून त्याची व्हॅलन्सी किती येणार आहे? बोरॉनची 3. बोरॉनची व्हॅलन्सी ही किती येणार आहे? 3. त्याच्यानंतरचा कंपाऊंड कोणता आहे? कार्बन. कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलं आहे तुम्हाला 2, 4. मग त्याचा ॲटॉमिक नंबर काय असणार आहे? 2 + 4 म्हणजे किती येणार आहेत? 6 इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये असणार आहेत. मग त्याचं नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत? लास्ट शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स. आता कार्बन जो आहे तो कार्बन हे 4 इलेक्ट्रॉन्स. आता कार्बन आहे, त्याच्यानंतर सिलिकॉन, हे जे आहेत म्हणजे ज्यांच्या लास्ट शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, ते 4 इलेक्ट्रॉन्स डोनेट करेल किंवा तो काय करणार आहे? अजून 4 इलेक्ट्रॉन्स एक्सेप्ट करू शकेल. आणखीन काय कंप्लीट करणार आहे? तो ऑक्टेट कंप्लीट होऊन स्टेबल होईल. पण कार्बनची कपॅसिटी, कार्बनमध्ये कोणती टेंडन्सी असते? तो व्हॅलन्स शेलमध्ये असलेले 4 इलेक्ट्रॉन्स तो डोनेट पण करत नाही आणि तो दुसरे 4 इलेक्ट्रॉन्स एक्सेप्ट पण करत नाही. तर तो काय करत असतो? त्याला स्टेबल होण्यासाठी अजून 4 इलेक्ट्रॉन्सची आवश्यकता असते, म्हणून तो इतर 4 ॲटम्स बरोबर इतर 4 इलेमेंट्सच्या ॲटम बरोबर शेअरिंग करतो. म्हणजे शेअरिंगनं काय फॉर्म करणार आहे? तो बॉन्ड फॉर्म करणार आहे, कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतो आणि त्याच्यामध्ये 4 इलेक्ट्रॉन्स शेअरिंगमध्ये भाग घेतात, म्हणून त्याची व्हॅलन्सी किती आहे? 4. कार्बन, आता तुम्ही व्हॅलन्सीची डेफिनेशन आत्ता बघितली की दिले जातात इलेक्ट्रॉन्स, आणखीन एक्सेप्ट किती केले जातात त्याच्यावरून व्हॅलन्सी सांगितली जाते. पण कार्बन हा काय करतो? शेअरिंग करतो. 4 इलेक्ट्रॉन्स तो शेअर करणार आहे, इतर 4 ॲटम्स बरोबर शेअर करणार आहे आणि त्याचं ऑक्टेट कंप्लीट करणार आहे, म्हणून त्याची व्हॅलन्सी काय आहे? 4. त्याच्यानंतर नायट्रोजन, ॲटॉमिक नंबर 7. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार आहे? 2, 5. आता नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स काय झालेले आहेत? 5. आता हे 5 इलेक्ट्रॉन्स नायट्रोजन देऊन टाकत नाही, पण त्याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन्सची गरज आहे? 3. म्हणजे तो 5 इलेक्ट्रॉन्स देण्यापेक्षा काय करणार आहे? इट टेक्स 3 electrons. It accept 3 electrons. It do not give nitrogen accept 3 electrons and complete its octet. मग आता इथं नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 5 आहेत. नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 5 आहेत, म्हणून त्याची व्हॅलन्सी 5 येणार नाही. तर ऑक्टेट कंप्लीट करायसाठी त्याला किती इलेक्ट्रॉन्स लागणार आहेत? अजूनही 3. म्हणजे तो एक्सेप्ट किती इलेक्ट्रॉन्स करणार आहे? 3 इलेक्ट्रॉन्स करणार आहे, म्हणून त्याची व्हॅलन्सी काय असणार आहे? 3. हे लक्षात घ्या. इथून आतापर्यंत जे आपण बघितलं, ह्या कार्बनपर्यंत जेवढे नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत तेवढीच काय दिसते तुम्हाला इथं? व्हॅलन्सी दिसते. म्हणजे हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स जे आहेत, ते डोनेट केले जाणार आहेत किंवा शेअरिंगमध्ये तेवढे इलेक्ट्रॉन्स भाग घेणार आहेत, म्हणून त्यांची व्हॅलन्सी काय आहे? तोच नंबर येतो इथं. पण ज्या वेळेला लास्ट शेलमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स मोर दॅन 4 असतील, त्यावेळेला मग 5 असतील, 6 असतील, 7 असतील, त्यावेळेला ते इलेक्ट्रॉन्स डोनेट केले जाणार नाहीत. तर ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन्स एक्सेप्ट केले जातात ती त्या इलेमेंटची काय असणार आहे? व्हॅलन्सी असणार आहे. म्हणून ऑक्सिजन, नायट्रोजनची व्हॅलन्सी काय आहे? 3. आता ऑक्सिजन इथं तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलं आहे 2, 6, म्हणून त्याचा ॲटॉमिक नंबर किती असणार आहे? 8. ॲटॉमिक नंबर 8.
आणि आता त्याच्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत 6. आता नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स समजले की आपल्याला त्याची व्हॅलन्सी सांगता येते 6 आहे. मग तो 6 इलेक्ट्रॉन्स डोनेट करणार नाही, तर तो काय करणार आहे, ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन्स एक्सेप्ट करणार आहे. मग हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर एक्सेप्टेड, 2 इलेक्ट्रॉन्स आर एक्सेप्टेड, देअरफॉर इट्स व्हॅलन्सी इज 2. त्याच्यानंतर फ्लोरीन, इथे ॲटॉमिक नंबर 9 दिलेला आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार आहे 2 7. आता लास्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 7, म्हणून व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत 7. मग आता त्याची व्हॅलन्सी काय असणार आहे, मग ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी इट रिक्वायर्स 1 इलेक्ट्रॉन. सो फ्लोरीन एक्सेप्ट 1 इलेक्ट्रॉन, इट टेक्स 1 इलेक्ट्रॉन, म्हणून त्याची व्हॅलन्सी काय आहे 1. त्याची व्हॅलन्सी येणार आहे 1. त्याच्यानंतर नेक्स्ट इलेमेंट आहे निऑन. आणि निऑनमध्ये तुम्हाला त्याचा ॲटॉमिक नंबर निऑनचा आहे 10. इथं चूक झालेली आहे लिहायला, इथं काय पाहिजे 10. ॲटॉमिक नंबर ऑफ निऑन 10 आहे आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती येणार आहे 2 8. आता व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत 8. आता निऑन लास्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे इट हॅव ॲटम ऑफ निऑन किंवा त्या ॲटमनं ऑक्टेट कंप्लीट केलेलं आहे, म्हणजेच तो ॲटम काय झाला स्टेबल झाला, आणि म्हणून तो इलेक्ट्रॉन्स डोनेट पण करणार नाही आणि एक्सेप्ट पण करणार नाही. तो काय आहे स्टेबल आहे, ऑक्टेट कंप्लीट झाल्यामुळं तो स्टेबल आहे, म्हणून त्याची व्हॅलन्सी काय असणार आहे 0. व्हॅलन्सी काय येणार आहे 0. त्याच्यानंतरचा इलेमेंट आहे सोडियम. आता तिचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला दिलं आहे 2 8 1. त्याच्यावरून तुम्हाला ॲटॉमिक नंबर लिहायला येणार आहे आणि ॲटॉमिक नंबर ऑफ सोडियम इज 11. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत 1. आता तो एक व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हा काय करणार आहे, तो डोनेट करणार आहे, म्हणून त्याची व्हॅलन्सी काय आहे 1. मॅग्नेशियम ॲटॉमिक नंबर इज 12. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार आहे 2 8 2. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 2. इट डोनेट्स दिस 2 इलेक्ट्रॉन्स, तो डोनेट करतो, इट गिव्ह अवे 2 इलेक्ट्रॉन्स, देअरफॉर इट्स व्हॅलन्सी इज 2. त्याच्यानंतर ॲल्युमिनियम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲटॉमिक नंबर इज 13. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 2 8 3 आणि नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत 3 आहेत. मग आता हे 3 इलेक्ट्रॉन्स तो डोनेट करणार आहे, म्हणून त्याची व्हॅलन्सी किती आहे ॲल्युमिनियमची 3. आता सिलिकॉन ॲटॉमिक नंबर 14. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार आहे 2 8 4. बघा नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 4 आहेत, मग तो 4 इलेक्ट्रॉन्स शेअर करणार आहे, 4 इलेक्ट्रॉन्स तो शेअर करणार आहे, म्हणून त्याची व्हॅलन्सी काय आहे 4. बघा आता ह्या चार्ट जर तुम्ही बघितला तर त्या चार्टमध्ये इथं जे डिफरंट एलिमेंट्स आहेत त्याच्यावरून व्हॅलन्सीज लिहिलेले आहेत. आता व्हॅलन्सी ही काय आहे न्यूमरिकल व्हॅल्यू असते. मग व्हॅलन्सी कमीत कमी व्हॅल्यू किती आहे व्हॅलन्सी 0 आणि जास्तीत जास्त व्हॅलन्सी किती आहे 4. म्हणून व्हॅलन्सी कोणत्याही इलेमेंट असू देत त्याची व्हॅलन्सी 4पेक्षा मोठी असत नाही. 5 6 7 8 अशी व्हॅलन्सी येत नाही. व्हॅलन्सी लाईज बिटवीन 0 to 4. 0पासून 4पर्यंत हेच नंबर्स काय असणार आहेत व्हॅलन्सीमध्ये असणार आहेत. आता काही इलेमेंट्समध्ये काय असणार आहेत त्यांना व्हेरिएबल व्हॅलन्सी. आता इलेमेंट्सचे टाईप्स आहेत, त्या टाईप्सवरून म्हणजे ट्रान्झिशन इलेमेंट्स असतील, नॉर्मल इलेमेंट्स, ट्रान्झिशन इलेमेंट्स, त्याच्यावरून आता काही इलेमेंट्स काय करणार आहेत तर अंडर डिफरंट कंडिशन्स द ॲटम्स ऑफ सेम इलेमेंट्स गिव्ह अवे ऑर टेक अप डिफरंट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, म्हणजे ते देणारे संख्या आणि घेणारी संख्या ही काय होणार आहे वेगवेगळी असू शकते. त्याच्यामुळं इन सच केसेस दोज इलेमेंट्स एक्झिबिट मोर दॅन 1 व्हॅलन्सी, त्यांची व्हॅलन्सी एकापेक्षा जास्त असते. धिस प्रॉपर्टी ऑफ इलेमेंट इज कॉल्ड ॲज व्हेरिएबल व्हॅलन्सी. आणि अशा प्रॉपर्टीला काय म्हटलं, इलेमेंटच्या या प्रॉपर्टीला काय म्हटलेलं आहे व्हेरिएबल व्हॅलन्सी. अंडर डिफरंट कंडिशन्स the atoms of some elements give away or take up different number of electrons. आणि त्यावेळेला नंबर ऑफ व्हॅलन्सी एकच असणार नाही, तर त्यांची व्हेरिएबल म्हणजे व्हॅलन्सी काय होणार आहे चेंज होऊ शकणार आहे. व्हेरिएबल व्हॅलन्सी त्यांना असणार आहे. आणि एक्झाम्पल्स इथं तुम्हाला व्हेरिएबल व्हॅलन्सीजचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. कोणते इलेमेंट आहेत कॉपर, मर्क्युरी, आयर्न. आता कॉपरमध्ये व्हॅलन्सी
काही कंपाऊंडमध्ये 1 व्हॅलन्सी कंपाऊंड आहेत आणि 2 व्हॅलन्सी असलेले. म्हणजे कॉपर काहीमध्ये 1 इलेक्ट्रॉन डोनेट करणार आहे आणि काही सिच्युएशनमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स डोनेट करणार आहे. मग 1 व्हॅलन्सी असलेला म्हणजे किंवा 1 इलेक्ट्रॉन जर डोनेट करून जो कंपाऊंड फॉर्म होतो तो मध्ये जो कॉपर असणार आहे त्याला काय म्हणायचं आहे, क्युप्रस हे त्याचं नेम येणार आहे. आणि जर 2 इलेक्ट्रॉन्स डोनेट केले तर त्याला म्हणायचं आहे क्युप्रिक. त्याच्यानंतर मर्क्युरीची सुद्धा 2 व्हॅलन्सीज आहेत, एक आहे 1 आणि दुसरी आहे 2. जर 1 इलेक्ट्रॉन डोनेट केला तर मर्क्युरस कंपाऊंड फॉर्म होणार आहे आणि 2 इलेक्ट्रॉन्स डोनेट केले तर कोणता आयॉन फॉर्म होणार आहे, मर्क्युरिक आयॉन फॉर्म होणार आहे. तसंच तिसरा इलेमेंट इथं कोणता दिलेला आहे, आयर्न ऑल्सो हॅज 2 व्हॅलन्सीज, व्हेरिएबल व्हॅलन्सी, एक असेल 2 आणि दुसरी असणार आहे 3. जर 2 इलेक्ट्रॉन्स डोनेट केले तर फेरस आयन फॉर्म होणार आहे आणि 3 इलेक्ट्रॉन्स डोनेट केले तर फेरिक आयन फॉर्म होणार आहे. 2 इलेक्ट्रॉन्स देऊन जर 2 इलेक्ट्रॉन्स दिले गेले तर कोणता फॉर्म होणार आहे, फेरस फॉर्म होणार आहे. आणि 3 इलेक्ट्रॉन्स डोनेट करून फॉर्म झालेला आयॉन जो आहे आयनचा त्याला नेम काय असणार आहे, फेरिक असणार आहे. आता इथं तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे आणि ते कोणतं आहे तर आयर्न एक्झिबिट्स द व्हेरिएबल व्हॅलन्सीज 2 and 3. देअरफॉर आयर्न फॉर्म्स 2 कंपाऊंड्स विथ क्लोरीन. मग क्लोरीन बरोबर 2 कंपाऊंड्स फॉर्म होतात म्हणून 2 मॉलिक्युलर फॉर्म्युलेज इथं वेगळे आहेत, FeCl2 आणि दुसरा आहे FeCl3. क्लोरीनची व्हॅलन्सी 1 आहे, क्लोरीनची व्हॅलन्सी दोन्ही कंपाऊंड्समध्ये 1 आहे, फक्त कुणाची व्हॅलन्सी बदललेली आहे, आयर्नची. या कंपाऊंडमध्ये आयनची व्हॅलन्सी आहे 2 आणि या कंपाऊंडमध्ये आयनची व्हॅलन्सी किती आहे, 3. म्हणून याला काय म्हणायचं आहे, 2 व्हॅलन्सी असेल तर फेरस क्लोराईड आहे. या कंपाऊंडचं नेम काय आहे, फेरस क्लोराईड. आणि या कंपाऊंडचं ज्याच्यामध्ये आयनची व्हॅलन्सी 3 आहे त्या कंपाऊंडचं नेम काय येणार आहे, फेरिक क्लोराईड. त्याला काय म्हटलेलं आहे, फेरिक क्लोराईड. आणि असे व्हेरिएबल व्हॅलन्सी असलेले काही इलेमेंट्स तुम्हाला अजूनही फाइंड करायला सांगितलेले आहेत. आणखीन त्यांचे कंपाऊंड्स हे फाइंड करा म्हणून सांगितले आहेत. तर व्हॅलन्सीचा हा चार्ट नीट लक्षात घ्या. व्हॅलन्सीची व्हॅल्यू व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सवरून सांगता येते, पण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स जर 4पेक्षा ग्रेटर असतील तर ती व्हॅलन्सी कशावरून करते, म्हणजे ॲटम स्टेबल होण्यासाठी किती इलेक्ट्रॉन्स दिले किंवा किती इलेक्ट्रॉन्स घेतले किंवा किती इलेक्ट्रॉन्स शेअर झालेले आहेत तो नंबर म्हणजे काय असणार आहे त्या इलेमेंटची व्हॅलन्सी.